मी विद्या ढोबळे तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि आज तुम्हाला मी काहीतरी नवीन बनवून दाखवणार आहे. तर आज मी बनवणार आहे जवसची बडीशेप. आणि ती कशी बनवायची, मी जवस घेतले आणि जवसला काय केलं आहे, माझ्या नंतर लक्षात आलं की मला तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं की जवसची बडीशेप कशी बनवायची. जवस घेतले, जवळजवळ अर्धा किलो जवस असेल माझ्याकडे. आणि ते जवस घेऊन मी काय केलं आहे, हा याच्यामध्ये इतकं असं हे जवस घेतलं आहे. आणि हे दिसतंय आज कोणी नाही आहे हे बनवायला. तर हे जवस घेतलं मी आणि याला थोडंसं मीठ घेतलं होतं, मीठ आणि पाणी घेतलं होतं. याच्यामध्ये पाणी आणि मीठ घेऊन असं टाकलं आहे आणि याला व्यवस्थित असं लावून घेतलं आहे मीठ मी. आणि हे आता असं गॅसवरती ठेवलं आणि याच्यामध्ये असं टाकायचं आहे कढईमध्ये. तर हे कढईमध्ये टाकून घेते मी. असं हाताला पण लागलं आहे कारण ते हे झालं आहे, जवसची बडीशेप बनवायची त्याला मीठ लागलं पाहिजे, कारण वरून त्याला मीठ मॅच होणार नाही आहे. म्हणून मी काय केलं तर असंच टाकलं आहे. तर आता मला हे चांगली 1-2 महिने तरी मला ही बडीशेप जाते. सारखं वेळ भेटत नाही आपल्याला करायला. म्हणून मग मी काय करते, आता हे सगळं टाकून घेते. तोपर्यंत मी असंच तुमच्याशी बोलते. हे टाकले ठीक आहे. तर हे काय केलं टाकले आणि याला ना असं बारीक गॅसवरती ठेवायचं असतं. बारीक गॅस करून, बारीक गॅस केलं की काय होतं की ते जास्त उडत नाही. आणि नमक जरा आपल्याला लागलं तर आपल्याला अंदाज येतोच की किती आपल्याला नमक पाहिजे. तर हे बडीशेपच्या ऐवजी जर समजा तुम्ही जवस आणि तीळ खाताय, तर तुम्हाला ज्यांचं इन्सुलिन कमी आहे, ज्यांचे हाडं वगैरे ठिसूळ होतात आहे किंवा हाडांचा प्रॉब्लेम आहे, तर हाडे जुळून येण्यासाठी जवस आणि तीळ हे खूप महत्त्वाचं आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करायचं आहे, हे जवस घ्यायचे. आता मी तीळ काय घेतलं नाही याच्यामध्ये आणि नंतर बडीशेप पण याच्यामध्ये टाकणार आहे. तर बघूयात आपण. आणि ह्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं, मिक्स करायचं पहिलं. याला वरून मीठ नाही टाकता येत कारण ते वरून मीठ मिक्स होत नाही. तर याला सुरुवातीला आपण याला लावावं लागतं. त्याच्यात थंड पाण्यामध्ये मीठ टाकून हे लावून घ्यायचं. तर हे असं हाताला चिकटतं, काढून घ्यायचं सगळं जवस. आणि काढून घ्यायला ते थोडं फार खूपच इकडे तिकडे खराब होतं. याचा आवाज येतोय तडतड तडतड. ह्याला मंद गॅसवरती ठेवायचं. मंद गॅसवरती ठेवल्यानंतर ते व्यवस्थित होतं. तुम्ही बघायला आता ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर कसं झालंय ते. त्याला हलवत राहायचं असं छानपैकी. बघा ते व्हाईट व्हाईट दिसतंय कारण मी त्याच्यामध्ये मीठ मिक्स केलेलं आहे. ओके, तर असं मीठ मिक्स करून वगैरे छान होतं तयार. इतकं सुंदर लागतं ना, असं खावंसं वाटतं. मुलं पण आवडीने खातात. बडीशेपच्या ऐवजी बडीशेपने कसं जास्त जरा पित्त होण्याचं चान्सेस असतात, त्याच्यामुळे त्याच्यासोबत हे टाकायचं. किंवा मग असं जरी नुसतं जवस जरी खाल्लं तरी चालतं.
त्याला व्यवस्थित खरपूस असं भाजायचं आहे. खरपूस भाजल्यानंतर काय होतं की ते चवीला पण छान लागतं आणि दिसायला पण मस्त दिसतं. आता तुम्ही नंतर बघाल त्याच्यामध्ये व्यवस्थित परत छान असं दिसतं, कलर पण येतो त्याला आणि ते सुट्टे सुट्टे होतात. जे आता तुम्हाला असं दिसतंय ना तर ते परत सुट्टे सुट्टे दिसतात. ही काही रेसिपी नाही म्हणता येणार मला, काय रेसिपी आहे मग थोडंसं जरा आपल्याला जिभेचे चोचले जिभेचे चोचले पुरवायची. कधी मला वेळ असला की मी असलं काहीतरी करत असते, मला आवडत असतं काहीतरी करायला सुंदर आपलं. आता काय झाले, पोरी आमच्या गेल्या याला उन्हाळ्याच्या सुट्टीला गावाकडे आणि मी इकडे एकटीच आहे. बोर पण होतं आहे आणि काय करणार बोर होऊन असं काहीतरी उद्योग करते नाही. तसं आता बोर नाही होत आहे, कामाला जाते, कामावरून येते, कामावरून आल्यानंतर मग घरातलं स्वयंपाक, घरातलं काम, एखादी गृहिणी किती काम करू शकते म्हणजे दोन्ही करत असेल तर किती हँडल त्रास होतो. आता कसं घरचे गेल्यामुळे मला थोडा त्रास होतो आहे, पण ठीक आहे म्हणजे वर्षभरातून काही नाही तरी मग सगळं मला घरचे देत होते बनवून. या 2 महिन्यामध्ये त्रास होतो मला. मोठा गॅस केला तर ते करपून जाईल, त्यामुळे मला बारीकच गॅसवरती ठेवायचं. खूप वेळ लागणार आहे मला, लगेच होत नाही ते. आता ते तोपर्यंत तुम्हाला ते बघावं लागणार आहे. माझाही ना म्हणजे कसं आवाज येतो बघितलं का, कडचड कडचड. जास्त वेळाने गॅस वाढवलं की असं होतं, थोडं कमी होतं कारण ते मग सगळीकडे उडतं. असं पूर्ण किचनमध्ये ते राडा होऊ शकतं, पण खायला इतकं सुंदर लागतं ना, चविष्ट, असं वाटतं खातच राहा. एवढं तुम्ही बघताय हे केलेलं 1 महिना 2 महिने पण जाऊ शकतं आणि 15 दिवसात पण संपू शकतं किंवा 8 दिवसात सुद्धा संपू शकतं. एवढं चविष्ट लागतं ते. बडीसोप तुम्ही खाल्ली असेल, बडीसोपची चव माहिती नाही. त्याच्याबरोबर थोडे तीळ टाकायला पाहिजे, पण मी आणलेलेच नाही आहे. आता बघू, हे खूप दिवस झालं आणून ठेवलेले होते. घरच्यांना काय बनवायला येत नाही, घरचे काय बनवत नाही. मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मीच बनवायचं असतो. ठीक आहे, आवडतं मला पण कधीतरी काहीतरी करायला. बाकी तुम्ही कशा आहात? तुमची मुलं कुठं गेली असतील सुट्टीला वगैरे तर तुम्हालाही करमत नसावं किंवा तुम्ही सुट्ट्या एन्जॉय करत असाल. आता आम्ही जॉबवाली माणसं, आता आम्हाला कुठे हे भेटणार, सुट्ट्या भेटणार. हो, गेले होते लग्नाला वगैरे. तुम्ही लग्नाचे व्हिडिओ बघितले का? लग्नाचे व्हिडिओ खूप मज्जा आली आम्हाला लग्नाला गेल्यानंतर. सगळे पाहुणे रावण भेटले, आनंद झाला. मी खूप वर्षातून पाहुण्या घरी गेले, मामांच्या इकडे आजोळी वगैरे गेली होती. तर जवळजवळ माझे 6 मामा आहेत. 6 मामांच्याकडे जायचं म्हणजे खूपच मोठा टास्क असतो. सगळ्यांना राहिले तो इकडे नाही आली तिकडे. त्यात माझी बहीण पण, मावस बहीण पण तिकडेच आहे. इकडच्या घरी तिकडच्या घरी तिकडच्या घरी असे पाहुण्यांकडे माझे 2 दिवस गेले. मी 4 दिवसाची सुट्टी काढली लग्नासाठी. 2 दिवस पाहुण्यांसाठी आणि घरी पोहोचेपर्यंत मला नुसते 2 दिवस गेले. असं तो 2 दिवसाचा पण खूप मस्त वाटलं की बरेच दिवस झालं असं वाटतं की म्हणजे काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं की मी कधीच कुठल्या कार्यक्रमांना जात नाही, कधीच कोणाला म्हणजे जॉबमुळे, बाकी काही नाही. असं जायचं नाही, इच्छा खूप असते पण जाता येत नाही. मग गेले तरी ते सगळेजण प्रेम, सगळ्यांचं प्रेम बघून जरा परत एकदा असं छान एनर्जी आली आणि उल्हासही आला की एवढे लोक आपल्यावरती प्रेम करतात, आपण काहीतरी पैशांचा म्हणजे पैशांच्या मागं असं नाही म्हणता येणार, पण जॉब असल्यामुळे करता येतो. जॉब म्हणजे प्रत्येकाला पैसा हा महत्त्वाचाच आहे, परंतु थोडंसं आपल्या नात्यांना पण वेळ दिला पाहिजे. नात्यांना असं वेळ निघून गेल्यानंतर मला एक गोष्ट आवडते की जोपर्यंत तुमच्या हातात वेळ आहे तोपर्यंत तुम्ही भेटून माणसाला सुख हे मांडण्यावरती असतं, समाधान हे मांडण्यावरती असतं.
पैसा हा सगळ्याच गोष्टींमध्ये मॅटर करत नाही. तुम्ही नात्यांनाही वेळ दिला पाहिजे, तुम्ही पैसाही कमवला पाहिजे, तुम्ही तुमचं घरही सांभाळलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जो माणूस करतो तो खरा माणूस असतो. सगळ्या गोष्टी जगायच्या, सगळी इव्हेंट जगून घ्यायचं, याला जगण्याची कला म्हणतात. जे बरेच जणांना लोकांना माहिती की कसं जगायचं नाही का. मला खूप म्हणजे मला आवडतं. पहिलं असं वाटायचं की आपण खूप बिझी असायला पाहिजे, आणि आता बिझी झाले तरी आज वाटतं कुठेतरी आपण सगळ्यांना मिस करतोय. ती लोक इकडे येतात भेटायला मला, आवर्जून माझ्याकडे काही कार्यक्रम असला की हे येतात. आणि मी काय करते, माझ्या घरच्यांना कोणाला तरी भावाला लावेल किंवा आईला लावेल, कोणाला पण लावते, पण मी स्वतः काही जात नाही. आणि हे तुम्ही बघायला आता झालं आहे आपलं, हे असं तयार झालं आहे. दिसलं ही झालं असं सुट्टं मग कशी दिसत होतं का असं सुट्टं. तर ही झाली आपली जवसची बडीसोप तयार. आणि आता हे थंड झाल्याशिवाय खाता नाही येणार, थंड व्हायला पाहिजे. हे कसा आवाज येते त्या हे असं सुट्टं होतं पूर्णपणे. इथे मीठ टाकले, पांढरं तुम्हाला व्हाईट कलरचं दिसत पण असेल की व्हाईट कलरचं काय आहे, तर ते मीठ आहे. हे काढून टाकू नका, हे त्याच्यासोबतच राहू दे, नाही तर मग त्याला चव नाही लागणार. आणि आता बरोबर ह्या प्रत्येक जवसाला मीठ लागलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक ह्याची चव खूप छान लागते. आणि दिसते का तुम्हाला आता कुठे पाणी सगळं आटून गेलं, त्यामुळे हे असं मोकळं झालेलं आहे. खायला खूप सुंदर लागते. आता थंड झाल्याशिवाय मी तुम्हाला खाल्लेलं कसं दाखवणार, थोडं थंड होऊ देत मग मी तुम्हाला. मला आता टेस्ट माहिती आहे कशी येते, तुम्हाला दाखवायचं. ठीक आहे, तुम्ही समजून घ्या आता कशी टेस्ट असेल ती. एक मिनिटावर ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते. बाकी काय म्हणतात, काय चाललं आहे तुमचं? झालं का जेवण, स्वयंपाक वगैरे? स्वयंपाकाच्या टाईममध्ये मी वाजते, माझ्याकडे स्वयंपाक झालेलं आहे माझं ऑलरेडी. हां, मला आठवलं की अरे बरेच झालं हे पडलं आहे, तर हे असं वेस्ट जाईल, वेस्ट हां नाही वेस्ट जातं, ते बनवायला पाहिजे. ठीक आहे, झाले थंड. अशी दिसते ठीक आहे, दाखवते. हातात घेतली, ओके. आणि याला एक नंबर झाला. खरंच तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा. ज्याचं कॅल्शियम कमी झालं आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आहे, त्यांनी नक्की जवस खायला सुरुवात करा. जवस आणि ती दोन्ही विकत राखायला सुरुवात करा. आणि डायबिटीज लोकांनी तर खाल्लंच पाहिजे. सो असा हा माझा तुम्हाला एक आरोग्यविषयक सल्ला आहे. आणि थँक्यू माझ्या चॅनलला आणि माझ्या ह्या रेसिपी नाही म्हणता येणार, आणि एक चटपटीत बडीसोप कशी वाटली ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि लग्नाचे व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.